आपण बिग डेटा बिग इनसाइट हा 12 स्टँडर्डचा लेसन डिस्कस करत आहोत. तर आपण या लेसनमध्ये पाहिलेला आहे युजेस ऑफ बिग डेटा. याचे दोन युजेस आपल्याला दिलेले आहे. फर्स्ट वी सी द location tracking, and second we see the understanding the weather pattern. Now we discuss the third use of big data, the healthcare industry. द हेल्थ केअर इंडस्ट्री. आता ज्या आपल्या आरोग्याशी संबंधित जे इंडस्ट्रीज आहे त्यामध्ये सुद्धा बिग डेटाचा मोठ्या प्रमाणात यूज केला जात असतो. टुडे वी सी दॅट द पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आजकाल सर्वच लोक आपल्या आरोग्याशी संबंधित काय आहे जागरूक आहेत. द स्मार्ट वॉचेस, ते त्यामुळे ते कशाचा यूज करतात तर स्मार्ट वॉचेसचा यूज करतात. अदर विअरेबल असतात त्यांच्याकडे, हेल्थ ॲप्स आहे त्यांच्या मोबाईलवर. हे जे आहे हे फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. तर ह्या सगळ्यामध्ये कशाचा यूज केला जातो बिग डेटाचा यूज केला जातो. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइस. आपण त्यांना मिनी बायोमेडिकल डिव्हाइस सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे त्यावरून आपल्याला आपल्या हेल्थची माहिती मिळते. कशावरून? स्मार्ट वॉचेस किंवा अदर विअरेबल वरून किंवा हेल्थ ॲपवरून. दे डिटेक्ट अवर हार्ट रेट. त्यावरून आपण आपले हार्ट रेट किती आहे, हृदयाचे स्पंदन मॉनिटर. नंतर पेशंट स्लीप पॅटर्न, आपल्या स्लीप पॅटर्न कसा असावा, कीप रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज. नंतर व्यायाम कसा असावा, द डिस्टन्स वॉक, किती किलोमीटर आपण अंतर चाललेलो आहोत, हे सर्व आपल्याला त्यामुळे कळते. The analysis of this data collected can give new insight and provide a personalized individual feedback to each and every person. मग आता हा डाटा परीक्षण करून आपल्याला आपल्यामध्ये जे पर्सनलाइज इंडिव्हिज्युअल फीडबॅक आहे आपला, जो आपल्याला आधीपासून आतापर्यंत मिळालेलं बेनिफिट आहे हे यामुळं कळते. नाउ डेज, आता या दिवसात वी हॅव गॅजेट टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर etc. आता या दिवसात आपण आपलं ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर सुद्धा चेक करण्याचं गॅजेट आलेलं आहे. ॲट होम, आपण घरी सुद्धा आपण करू शकतो. 24+7 मॉनिटरायझिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट इन हॉस्पिटल टू. आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा याचा यूज केला जातो. With the help of big data, the doctor can now have better diagnosis of any elements, the effect of any drugs. किंवा बिग डेटाचा यूजमुळे आता प्रत्येक डॉक्टर हा प्रत्येक डिसीज आहे त्याचं डायग्नोसिस करू शकतात. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफाइटली रेड्यूस. किंवा जे गेसवर्क आहे ते सुद्धा आपण कमी करू शकतो. पास्ट रेकॉर्ड आर पेशंट कॅन बी मेंटेन अँड बेटर अनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑप्टेन. मग आता ह्या सर्व पास्ट रेकॉर्डचं अनालिसिस करून, परीक्षण करून आपलं हेल्थ आपण योग्य मेंटेन करू शकतो. बिग डेटा हेल्प इन मॉनिटरायझिंग द आउटब्रेक ऑफ एपिडेमिक अँड डिसीज. आता बिग डेटाचा यूज करून प्रत्येक रोगावर किंवा एपिडेमिकवर आपण विजय मिळवू शकतो. जस्ट व्हेन यू पोस्ट युअर मेसेज, जेव्हा तुम्ही मोबाईलवर आपला मेसेज पोस्ट करता, कसा की आय एम डाऊन विथ फ्लू, म्हणजे मला आजार झालेला आहे, की असा मेसेज जर तुम्ही व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर पोस्ट केला, इट विल बी मॉनिटराइज अँड एरिया अफेक्टेड बाय फ्लू कॅन बी इझिली लोकेटेड. मग या फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून तुम्ही तुमच्या जी ठिकाण आहे, जे लोकेशन आहे, हे एक्झॅक्ट ठरवले जाते आणि काय केले जाते, नेसेसरी प्रिकॉशन कॅन बी टेकन, आणि आवश्यक त्या सोयीसुविधा तुम्हाला पुरवल्या जातात. नंतर pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in particular area. किंवा आवश्यक असेल त्या ठिकाणी तुम्हाला आरोग्यासंबंधी रिसर्च, आरोग्यासंबंधी जर अडचणी असतील तर मोठ्या प्रमाणाचा अमाऊंट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची सुविधा आता उपलब्ध आहे. तर हे सगळं कशामुळे शक्य झालं? व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळे. आणि याच्यामध्ये कशाचा यूज केला जातो तर बिग डेटाचा यूज केला जातो.
With the help of data gathered, individuals are often given suggestion and solution for the problem they are encountering. मग आता ह्या सगळा डाटा जो कलेक्ट होतो, गॅदर्ड होतो, एकत्र जमा होतो, मग यावरून तुम्हाला सजेशन अँड सोल्युशन सुद्धा दिले जाते. समस्यावर निराकरण सुद्धा किंवा सल्ला सुद्धा दिला जाते जर एखादा मोठा प्रॉब्लेम असेल तर. नंतर 4th नंबरचा डेटा यूज आहे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बँकमध्ये किंवा फायनान्स अँड ट्रेडिंग मध्ये सुद्धा या बिग डेटाचा यूज केला जातो. With the big data analytic, the investment pattern of the people can be studied. आता बिग डेटाच्या यूजमुळे त्याच्या परीक्षांमुळे काय झालं की लोकांचे जे इन्व्हेस्टमेंटचे पॅटर्न आहे हे याचा सुद्धा अभ्यास केला जातो. न्यू इनसाइट हॅव इनेबल्ड द बँक अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन. आता नवीन नवीन बँका किंवा फायनान्स कंपनी एकत्र जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांचे नियोजन आहेत. बिग डेटा हॅज इनेबल स्मूथ फायनान्सिंग ऑफ दिस एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन. मग आता ह्या सगळं ज्या बिग डाटा आहेत ह्या काय करतात, एकत्र कार्य करतात. त्यांच्या मोठमोठ्या एजन्सीज आणि इंडस्ट्रीज एकमेकांना बिग डेटाच्या सहाय्याने जोडलेल्या आहेत. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज युजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम. आता बँक आणि फायनान्स सेक्टरमध्ये काय केलं जाते, बिग डेटाच्या यूजमुळे प्रिव्हेंट सायबर क्राईम. आता जे नेटवरचे जे क्राईम आहेत, जे गुन्हे घडतात हे सुद्धा पकडल्या जातात. कार्ड फ्रॉड अडिक्शन किंवा कोणत्या कार्डमध्ये कोणी फ्रॉड जर केला असेल किंवा आर्चिवल ऑफ ऑडिट ट्रेल्स, ह्या सर्व क्राईमना आळा घातल्या जाते. कशामुळे तर बिग डेटाच्या यूजमुळे. By analyzing the past data of their customer and data on previous brute force attack, bank can be predict future attempt. जर एखादा brute force attack means a cyber attack that relies the guessing all the possible combination of targeted password until the right one is found. म्हणजे एखादा जर काय झालं की कस्टमर आहे बँकेचा, त्याचं पूर्ण रेकॉर्ड आहे त्या बँकेमध्ये आणि त्याच्यावर जर काही अटेम्प्ट जर झाला, जर काही गुन्हा वगैरे जर दाखल झाला किंवा काहीतरी चुकत असेल तर हे सर्व शोधून काढण्यासाठी सायबर क्राईमना प्रेडिक्ट करण्यासाठी किंवा त्याच्यावर बंधन लादण्यासाठी बिग डेटाचा यूज केला जातो. बट इट ऑल्सो हेल्प इन हँडलिंग इश्यू रिलेटेड टू मिस ट्रान्झॅक्शन अँड फेल्युअर इन नेट बँकिंग. किंवा एखाद्या वेळेस नेट बँकिंगमध्ये फेल्युअर आहे, अपयश आहे किंवा एखाद्याचं मिस ट्रान्झॅक्शन झालं, म्हणजे एकाचा जर पैसा त्याच्याच खात्यात न जाता जर दुसऱ्याच्या खात्यामध्ये जर गेला असेल तर अशा वेळेस मिस ट्रान्झॅक्शन होतं आणि हे रोखण्यासाठी सुद्धा बिग डेटाचा यूज केला जातो. It can even predict possible spike on the server so that bank can manage transaction accordingly. आणि त्यामुळं बिग डेटाच्या यूजमुळं काय झालं की ट्रान्झॅक्शन व्यवस्थित चालवण्यासाठी, पैशांची योग्य देवाणघेवाण होण्यासाठी सुद्धा त्याचा यूज झाला. The Securities Exchange Commission SEC using big data to monitor financial market for possible illegal trade and suspicious activity. मग आता बिग डेटाचा यूज हा फक्त बँकेमध्येच न होता सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन मध्ये सुद्धा करण्यात आला. The SEC is using network analytic and natural language processor to identify possible fraud in the financial market. आता ह्या ज्या मोठमोठ्या फायनान्शियल मार्केट्स आहे यामध्ये फ्रॉड घडत असतात, गुन्हे घडत असतात, नेट क्राईम. तर ह्या नेट क्राईमला किंवा फ्रॉडला आळा घालण्यासाठी सुद्धा बिग डेटाचा यूज केला जातो. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT इज अन एरिया वेअर बिग डेटा फाइंड अ लॉट ऑफ यूज टुडे. आता HFT मध्ये सुद्धा बिग डेटाचा मोठ्या प्रमाणात आजकाल उपयोग होत आहे. हिअर बिग डेटा अल्गोरिदम आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन. मोठ्या प्रमाणाचे निर्णय घेण्यासाठी गणितीय बिग डेटाचा यूज केला जातो. टुडे द मेजॉरिटी टू इक्वॅलिटी ट्रेडिंग नाउ टेक प्लेस इन व्हाया डेटा अल्गोरिदम दॅट इन्क्रीजिंगली take into account signal from social media network and new website to make
buy, sell and decision in split second. पहा टुडे आज इक्वेलिटी ट्रेडिंग नाव टेक प्लेस. आता या ठिकाणी अल्गोरिदमचा यूज केला जातो, गणितीय भाषेचा यूज केला जातो आणि ही सोपी करण्यासाठी किंवा अकाउंट सिंगल फ्रॉम द सोशल मीडिया, एका व्यक्तीच्या अकाउंट पासून खूप मोठ्यापर्यंत किंवा एखाद्या न्यूज वेबसाईट तयार करण्यासाठी किंवा ती विकत घेण्यासाठी किंवा ती विकण्यासाठी जे मोठमोठे निर्णय घेतले जातात ते एका सेकंदामध्ये घेतले जातात. तर हे सगळं कशामुळे घडून आलेलं आहे, हे सगळं इझी कशामुळे झालेलं आहे, तर बिग डेटाच्या यूज मुळे झालेलं आहे. त्यानंतरचा बिग डेटाचा पाचवा यूज आहे स्पोर्ट, खेळ. व्हेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच, जेव्हा आपण क्रिकेटची मॅच पाहतो, वी आर शोन सो मेनी परम्युलेशन अँड कॉम्बिनेशन ऑफ द स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. म्हणजे जेव्हा आपण एखादी क्रिकेटची मॅच पाहायला गेलो की आपण त्याच्यामध्ये खूप मोठे परीक्षण पाहतो. जिजॅन्टिक डेटा हॅज बीन क्रिएटेड देअर पिरियड ऑफ टाइम फ्रॉम द रेकॉर्ड ऑफ मॅचेस. जुन्या असलेल्या मॅचेस पासून तर नवीन मॅचेस पर्यंत संपूर्ण मॅचेसचं परीक्षण किंवा संपूर्ण रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये केलेली असते. नंतर ट्रेनिंग सेशन आहे, वर्कआउट आहे, त्यांचं जे ट्रेनिंग होतं किंवा त्यांचं जो वर्कआउट आहे याचं सुद्धा रेकॉर्डिंग त्यामध्ये केली जाते. The data enable a sport person to study his performance as well as the other player worldwide. एखाद्या स्पोर्टमॅनचं काय आहे, परफॉर्मन्सचा स्टडी आहे, अभ्यास आहे, हा इतरांना सांगण्यासाठी किंवा वर्ल्डवाईड पाहण्यासाठी, प्लेयर कुठे खेळत आहे, कसा खेळत आहे, हे सगळं पाहण्यासाठी बिग डेटाचा यूज केला जातो. It has tremendously helped in improving individual as well as team performance. आपल्या टीमचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी आपण सुद्धा या बिग डेटाचा यूज केला जातो. The sensor enable the sport equipment help us to understand our game from close quarter. त्या गेमला आवश्यक असणारे स्पोर्ट इक्विपमेंट, साधन साहित्य. द सेन्सर हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन. त्यानंतर त्या ग्राउंडवरची संपूर्ण कंडिशन कशी आहे किंवा वेदर कसा राहणार आहे मॅचेसच्या वेळेस. नंतर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. ह्या सर्व घटनांची माहिती आपल्याला बिग डेटावरून कलेक्ट करता येते. व्हिडिओ ॲनालिस्टिक हेल्प अस टू सी इच अँड एव्हरी परफॉर्मन्स मिनिटली. प्रत्येक क्षणाला किंवा प्रत्येक मिनिटला आपण प्रत्येक खेळाडूची स्थिती, तो काय करत आहे, हे त्याचं परफॉर्मन्स हे आपण इमिजिएटली बसल्या ठिकाणी पाहू शकतो. हे सर्व कशामुळे संभाव्य झालं, तर बिग डेटाच्या यूजमुळं. नंतर 6 मध्ये सांगितलं आहे ॲडव्हर्टायझिंग, जाहिरात. ॲडव्हर्टायझर आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर इन द बिग डेटा. सर्वात मोठा प्लेयर कोण आहे बिग डेटाचा, तर जाहिरात. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर और एनी अदर ऑनलाईन गॅजेट. तो फेसबुक असो, गुगल असो, ट्विटर असो किंवा ऑनलाईन कोणतंही गॅजेट असो, हे सगळे कशाचा यूज करतात, ऑल कीप अ ट्रॅक ऑफ युअर युजर बिहेवियर ऑन ट्रान्झॅक्शन. तर हे सर्व कशाचा यूज करतात, तर बिग डेटाचा यूज करतात. These internet gadgets provide a great deal of data about people to advertisers so that they can run targeted companies. मग हे जे इंटरनेट गॅजेट आहे, फेसबुक आहे, गुगल आहे, ट्विटर आहे, या सगळ्यांवर ॲडव्हर्टायझिंग होत असते. मग ह्या ॲडव्हर्टायझिंग जेव्हा होतात तेव्हा सर्वात जास्त कशाचा यूज केला जातो, तर बिग डेटाचा यूज केला जातो. मग टेक फेसबुक for example, here you can target people based on buying intent, website visit, interest, job roles किंवा demographic or what not. समजा आपण जर फेसबुकचा जर विचार केला तर आपल्याला इथे एक उदाहरण दिलेलं आहे की यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इनटेक. किंवा एखादा व्यक्ती जर एखाद्या वेबसाईटवरून काहीतरी खरेदी करत आहे किंवा एखाद्या वेबसाईटला भेट देत आहे किंवा इंटरेस्टेड किंवा तो कशात मध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्याला जॉब शोधायचा आहे किंवा डेमोग्राफिक मीन्स स्टॅटिस्टिकल डाटा रिलेटिंग टू गिव्हन पॉप्युलेशन ऑर पर्टिक्युलर ग्रुप विदिन इट. किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जी लोकसंख्या आहे किंवा पर्टिक्युलर जो ग्रुप आहे लोकांचा, त्यामध्ये जो डाटा कलेक्ट केलेला आहे तो, याविषयी संपूर्ण माहिती शोधण्यासाठी आपल्याला बिग डेटाचा यूज केला जातो. ऑल दिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक. आणि हा सर्व डेटा कोण कलेक्ट करतो, तर फेसबुक कलेक्ट करतो. अल्गोरिदम युजिंग बिग डेटा एनालिसिस टेक्निक. मग आता ह्या सर्वांचं परीक्षण केले जाते.
द सेम गोज फॉर गुगल. आणि हे सर्व जसं फेसबुक यूज करते त्याचप्रमाणे गुगल सुद्धा यूज करते. व्हेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक यू विल गेट डिफरंट रिझल्ट. जेव्हा आपण गुगल पेजवर जातो तेव्हा आपल्याला काहीतरी शोधायचे असते, त्यामुळे आपण काय करतो की त्यावर टाईप करतो. मग अशा वेळेस आपल्याला एकच रिझल्ट मिळते का? नाही, वेगवेगळे रिझल्ट मिळतात. मेक गेट डिफरंट रिझल्ट. when you create a companion for lead when you will get different result. जेव्हा आपण एखादी www समजा आपण जर त्यामध्ये जर टाईप केला तर आपल्याला एकाच प्रकारच्या खूप साऱ्या वेबसाईट आपल्याला पाहायला मिळतात. ऑल दिस इज मेड पॉसिबल युजिंग बिग डाटा. मग आता त्या वेबसाईट एकाच ठिकाणाच्या किंवा एकाच गोष्टीच्या असतात का? तर नाही. मग अशा प्रकारे आपल्याला खूप मोठी माहिती कलेक्ट करण्यासाठी बिग डेटाची यूज होतो. नंतर 7 नंबर मध्ये सांगितलेलं आहे एंटरटेनमेंट अँड मीडिया. आपले जे एंटरटेनमेंट मनोरंजनाचे जे साधन साहित्य आहे त्यामध्ये सुद्धा बिग डेटाचा यूज केला जातो. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया बिग डेटा फोकस ऑन ट्रेडिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट राईट टाइम. योग्य वेळेला योग्य टाइमला योग्य कंटेंट जेव्हा लोकांना दाखवायचा असते त्यामुळे बिग डेटाचा मोठ्या प्रमाणाचा यूज एंटरटेनमध्ये केला जातो. एंटरटेनमेंटमध्ये आणि मीडियामध्ये. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यू अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन. तुमचा जो बिहेवियर आहे, वागणूक आहे तुमची, किंवा तुम्ही जे पाहिलेल्या गोष्टी आहेत ह्या सर्व डिफरंट रिकमेंडेशन म्हणजे तुमच्या ज्या वेगवेगळ्या तुमचं जे वागणूक आहे ऑनलाईन हे सर्व तुम्हाला त्यामध्ये दिसतं. This technique is popularity used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. आणि हे सगळं टेक्निक आहे ही कशा मार्फत चालते, ही कशाचा यूज करते तर नेटफ्लिक्स अँड यूट्यूबचा. यूट्यूबमध्ये आपण काहीही शोधू शकतो, काही एंटरटेनमेंट साहित्य आपल्याला कोणताही व्हिडिओ तिथे शोधता येऊ शकते. त्यानंतर आहे एज्युकेशन इंडस्ट्री. आता शिक्षणाच्या संबंधित ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये सुद्धा म्हणते बिग डेटाचा यूज केला जातो. कशा प्रकारे ते पहा. बिग डेटा हॅज inundated the education industries. It has transformed in its leap and bounds. त्याला काही ट्रान्सफॉर्म लीप अँड बाउंड त्याला काही मर्यादा आहेत. नाऊ वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट. आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याची माहिती मिळवायची असेल, देअर स्टडी पॅटर्न, त्याच्या अभ्यासाची स्टडी पॅटर्न मिळवायचा असेल, वी कॅन नाऊ प्रिपेअर अ कस्टमाइज अँड डायनामिक लर्निंग प्रोग्राम अकॉर्डिंग टू द नीड अँड इंडिव्हिज्युअल स्टुडंट. मग आपण त्यांचा जो डायनामिक लर्निंग प्रोग्राम आहे, शिकवण्याचा जो प्रोग्राम आहे त्याच्याशी संबंधित माहिती गोळा करतो. एव्हरी स्टुडंट कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येक विद्यार्थ्यांची शिक्षणाची पद्धती कशी असते तर वेगवेगळी असते. द कोर्स मटेरियल कॅन नाऊ डिझाईन कॅटरिंग डिफरंट रिक्वायरमेंट ऑफ द स्टुडंट. आता विद्यार्थ्यांना जशा प्रकारची शिक्षणाच्या पद्धती हव्या आहेत, डिझाईन्स हवे आहेत, त्यांच्या ज्या वेगवेगळ्या गरजा आहेत त्याप्रमाणे त्यांना मटेरियलची कोर्सेसची आवश्यकता असते. बिग डेटा मेक इट कन्व्हिनियंटिंग टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. मग आता बिग डेटाच्या यूजमुळे काय झालं की त्यांच्या ज्या चॉईस आहे, त्यांची जी निवड पद्धती आहे ही याचा अभ्यास केला गेला आणि त्या डिफिकल्टीज, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज, किंवा त्यांना जी माहिती आवश्यक आहे त्यांच्या कोर्सविषयी किंवा त्यांचे जे वैशिष्ट्य आहे, हे सर्व बिग डेटाच्या यूजमुळे आपल्याला जागेवर मिळतात. वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट. आपण रिझल्ट परिणाम, आपले अभ्यासाचे परिणाम सुद्धा पाहू शकतो. फ्रॉम द रिझल्ट वी कॅन गेग्यू द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट. आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे हे आपण रिझल्ट वरून ठरवतो. अंडरस्टँड ही स्ट्रेंथ अँड विकनेस. त्यांचं सामर्थ्य आणि त्यांचा कमजोरी सुद्धा आपल्याला त्यावरून समजते. दिस विल ऑल्सो हेल्प इन गाइडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन द मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. आता विद्यार्थ्यामध्ये कोणता करियर त्यांनी निवडावा, त्याच्यासाठी बेस्ट करियर कोणता आहे हे सर्व कशावर अवलंबून आहे तर त्याचं मेंटल बिल्डअप, मेकअप, त्यांचं जे बौद्धिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या त्याची जी ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, यावर ते डिपेंड करते. अँड इन डेप्थ स्टडी ऑफ ऑल
This would dignifiedly give new insight into the education industry. मग आता ह्या जो अभ्यास आहे विद्यार्थ्यांचा, त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा, यावरून समोरची एज्युकेशन इंडस्ट्री घडते, शिक्षणाची इंडस्ट्री घडते. अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. मग त्यावरून परिणामकारक असे ऑपरेशनल इन्स्टिट्यूट एज्युकेशनल शैक्षणिक तसेच त्या वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणजे त्या ह्या सर्व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेवरून आपल्या शैक्षणिक दृष्ट्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्या ठरवल्या जातात. This would in general enhance progress of all student. आणि यावरून जनरल सर्वसामान्य विद्यार्थ्यांची काय ठरवली जाते, प्रोग्रेस ठरवली जाते. Big data has provided a solution to one of the biggest pitfall in education industry. बिग डेटा आपल्याला सोल्युशन ठरवते, प्रोव्हाइड करते सोल्युशन कशासाठी, टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल इन एज्युकेशन इंडस्ट्री. समजा जर एखाद्या खूप मोठ्या प्रमाणात जर एज्युकेशनमध्ये काहीतरी कशाच्या संबंधी जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल, दॅट इज वन साईड फिटफॉल. त्यालाच आपण साईड फिटफॉल फिट ऑल असे सुद्धा म्हणू शकतो. वी हॅव इन्युमेरेबल यूज ऑफ बिग डेटा. खूप मोठ्या बिग डेटा आपल्याकडे युजेस केला जातो. इट इज हेल्पफुल टू सायंटिफिक रिसर्च. तो सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या संशोधनासाठी, अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनॉमिनिया म्हणजे भौतिकदृष्ट्या भौगोलिक दृष्ट्या समजून घेण्यासाठी, हेल्पिंग इन अ स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशनरी किंवा सरकारी मशनरीमध्ये जे काम केल्या जाते त्यासाठी ह्या सगळ्या प्रकारे आपल्याला बिग डेटाचा यूज करता येतो. इट इज जिनी इन आवर हँड. जसं आपले समजा आपल्याला जर एखादा जिन हाती लागला असेल आणि आपण त्या जिनला काहीही मागू शकतो, त्याप्रमाणे हा आपला काय एक जिन आहे. असं आपल्या हाती हा बिग डेटा एक जिन म्हणून कार्य करतो, अशा प्रकारे या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. इट लाईज इन आवर हँड टू मेक द ऑप्टिमिझम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आता हा जो जिन आहे हा आपल्या हाती कशासाठी लागला आहे, तर वापर करण्यासाठी का त्यापासून आपला बेनिफिट झाला पाहिजे. म्हणजे बेनिफिट म्हणजे फायदा झाला पाहिजे. कशाचा, मॅनकाइंडचा. संपूर्ण मानव जातीला त्या बिग डेटाचा मोठ्या प्रमाणाचा फायदा व्हावा म्हणून हा जिन म्हणून बिग डेटा यूज केला जातो. अशा प्रकारे या लेसन मध्ये बिग डेटाचे युजेस सांगितलेले आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर सबस्क्राईब जर केले किंवा सबस्क्राईब करून जर मला प्रोत्साहन दिलं तर असेच व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी तयार करेल आणि मला इन्स्पायरेशन मिळेल. थँक्यू.